तर गिवन डाटा काय बोलणार? L is equal to 20 मीटर आणि आपला E काय 3 सेंटीमीटर. तर त्याला आपण आपला E काय 3 सेंटीमीटर. तर त्याला आपण मीटर मध्ये काय रे कुठं सर लेक्चर किती काय झालं रे? सॉरी सर टेम्परेचर करेक्शन पहिला गिवन डाटा काय बोलणार? आणि आपला E काय 3 सेंटीमीटर आपण मीटर काय 3 सेंटीमीटर तर आपण मीटर मध्ये मॅच पाहिली का आता न्यूझीलंडची काय कॅच घेतली पाहिजे लेन विलियम्सने जबरदस्त आहे पण ॲक्च्युली व्हॉट हॅपन की गप्पा मारायला काही गार्डन नाही. मी इथं शिकवायला येतो आणि तुम्ही इथं शिकायला येतो आणि ज्यांना नसेल शिकायचं ते आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि अटेंडन्स कंपल्सरी नाही. हॅलो हॅलो कुठे आहे? रूमवरती होतो ना पप्पा. काय करतोय? काही नाही बसलो. अरे तू कॉलेजला जातोय का? हा जातोय ना. मला तुझ्या कॉलेजमधनं कॉल आला होता तुझ्या शिक्षकांचा. ते तुझे शिक्षक म्हणत होते की हा खूप उधळ मस्ती करतो, हा खूप वात्रटपणा करतो. आणि का करतोय तू असं? चालू काय तुझं? अरे आजकालची मुलं तुम्ही काय उधळपणा लावला, काय उधळ मास्करा करणं लावला तुम्ही? तुमचं असं वागणं चुकीचं आहे. तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांना तुमच्यामुळे खूप त्रास होता अशा वागण्यामुळे. पहिल्या काळातले ते जुन्या काळातले शिष्य एकलव्यासारखे अर्जुनने त्यांच्या गुरूंचा आदेश मानण्यासाठी त्यांचा अंगठा कापून दिला आणि तुम्ही जे शिक्षकांचा आदर सन्मान पण करत नाही. मला परत ही कंप्लेंट यायला नको. नाही आता नाही येणार. ठीक आहे चालेल. अरे यार तू इतक्या गोष्टी एका पुतळ्यासमोर कसं काय शिकलास? आम्ही 4-4 तास 4-4 दिवस बसून सुद्धा आमचं काही खरं नाही बाबा. समर्पण आणि ज्ञान प्राप्त करायची इच्छा असली ना तर साध्या माणसाला ते एका शस्त्र इतके धारदार बनवते. आणि हा या विद्येच्या बळावर माणसाला सार गाठणे इतकी शक्ती देते. अरे ते ठीक आहे रे पण तू इतक्या मोठ्या मगध राजाचा मुलगा असून सुद्धा तू इतका अन्याय सहन केलास. मी असतो ना तुझ्या जागी मी नसतं केलं बाबा एवढं सहन. आणि त्यांनी तुला विद्यार्थी म्हणूनही स्वीकारलं नव्हतं. काय म्हणतात ना ते शिष्य. ज्ञानप्राप्ती नेहमी समर्पणाने होते इतकं तर मानतोच ना. मात्र समर्पणाचा वास्तविक अर्थ काय? माणसाचा मन ज्ञानप्राप्तीमध्ये भरपूर बाधा आणतो. कोणा दुसऱ्या मुलाची ईर्ष्या होणे, काय शिकवलं त्यावर संशय येणे, माझ्याकडून घेईल का, किंवा गुरुकडून मिळालेले शिक्षण अहंकारने भरून देणे. या अस्थिर विचारांमुळे योग्य ते ज्ञान प्राप्त होत नाही. समर्पण आपले ईर्ष्या, महत्वाकांक्षा, अधिभावना हे शांत करत असते. ईश्वराच्या या सृष्टीमध्ये ना ज्ञानाची कमी आहे ना ज्ञान घेणाऱ्याची. गुरु दत्तात्रेयांनी तर पशु पक्षी यांच्यापासून ज्ञान प्राप्त केलं. आणि हा ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुपेक्षाही महत्वाचे आहे गुरुप्रती आपलं लगाव, आपलं समर्पण. काय खरं नाही का? स्वतः विचार कर. तू म्हणतो तुझे गुरु इतके महान होते मग ते असं का वागले नेमकं तुझ्यासोबत? कधी कधी न्यायास अन्यायाचं रूप घेऊन येत असतो. कदाचित त्यांना माहीत होते मी मगधचा राजा त्यांच्या विरोधात असणार. विरोधात असताना ते मला विद्या का देतील आणि त्यावेळी धर्माची विजय होईल हे लिखित होतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी. कदाचित तसं वागणं त्यांनाही सोपं गेलं नसेल पण तरीही त्यांनी तो निर्णय घेतला कारण ही त्या काळाची गरज होती. आणि तुझ्या भविष्याचं काय?
अरे माणसाची इच्छाशक्ती असली ना तर तो काही करू शकतो. आणि त्यांनी तर फक्त माझा अंगठा मागितला. त्यांना हवं असतं तर त्यांनी माझी पुरी विद्या स्मरणीय केली असती. कदाचित त्यांनाही मी हवा होतो, पण विद्यापरी त्यांना माझा त्याग करावा लागला. मात्र एक शिष्य म्हणून त्यांचा आदेश स्वीकार करणं हे माझे कर्तव्य होते. त्या जागी शंका आणणंसुद्धा त्यांचा आदर न करण्यासारखं होतं. त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडून काहीतरी मागितलं ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट होती. त्यांची आज्ञा मी कशी मोडणार? मी एक वनमध्ये अधिक वर्ष करतो, वाळवंटात नाही. पण गुरुची शिक्षा कधी पश्चाताप करत नाही. त्याकरिता गुरुचं स्थान मेघवर श्रेष्ठ आहे. माझे गुरुप्रती समर्पण याच गोष्टीने मला घडवलं, इतिहासात नाव दिलं. मी त्यांचा ऋणी आहे. चोवीस नाही 26 आहे. तू प्रश्नामध्ये बघशील तर तुझं उत्तर येईल. बघ करून बघ. सर तुम्हाला माझा का प्राप्त मिळाला? शिक्षकासाठी कोणत्याही विद्यार्थी वेगळे नसतात, सगळे त्यांना समान असतात.